आमदार सदाभाऊ खोत आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। उद्यापासून होळीचा सण जो तो सुरू होणार आहे। उद्या होळी आहे आणि होळी निमित्त आपण सदाभाऊ खोत यांच्याशी बातचीत करणार आहोत। सदाभाऊ, खरं तर होळी म्हटलं की रंगांची उजळण आली, मात्र राजकारणामध्ये रंग बेरंग होताना पाहायला मिळतोय का महाराष्ट्राच्या राजकारणात? असं काही नाहीये। राजकारणामध्ये अनेक रंग आहेत। ज्याला ज्याला जो रंग आवडतो तो पांघरून घेऊन पळत सुटतो। त्यामुळे राजकारणात रंगाचा बेरंग नाही। सत्तेच्या खुर्चीमध्ये जायला जे रंग लागतील ते रंग बरोबर घेतले जातात, त्या रंगामध्ये बरोबर मिसळून सत्ता काबीज केली जाते। म्हणून मला वाटतं ज्यांना सत्ता मिळाली नाही ते बेरंग झाला म्हणतात, ज्याला मिळाली ते म्हणतात एकरंग झालो आम्ही। सदाभाऊ खोत म्हटल्यानंतर एक वेगळी बोली असते, एक वेगळी शैली असते। कारण ज्या प्रकारे आपण पाहतोय की सुरुवातीला जेव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार होता तेव्हा मंत्री होण्यासाठी सदाभाऊ खोत हे जरा आपण पाहतोय आग्रही होते, मात्र मंत्रिमंडळातून वगळल्यानंतर सदाभाऊ खोत यांचं वेगळं सगळं चित्र पाहायला मिळालं। मात्र आता सध्या सरकार योग्यरित्या चालू आहे। देवा भाऊंच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थाने हे सरकार महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने घोडदौड करायला लागले। त्याचं कारण देवा भाऊची जी लढाई आहे ती प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशी लढाई आहे आणि विस्थापितांचं नेतृत्व हे खऱ्या अर्थानं देवा भाऊ करत आहेत। आणि म्हणून विस्थापितांच्या आयुष्यामध्ये कधी बेरंग झाला नाही। जे रंग आले त्या रंगात विस्थापित नाहून निघाले। तो रंग आमचा, आम्ही कुण्या गावचे, सांगा तुम्ही येऊन आम्हाला, आम्ही राहिलो का या दुनियेचे। काय खऱ्या अर्थानं आम्ही कोणत्या गावचा आहे सांगा आम्हाला, आम्ही राहिलो का या दुनियेची अवस्था गावगाड्याची आहे। त्या गावगाड्याला नेतृत्व नव्हतं, ते नेतृत्व देवाभाऊच्या रूपाने मिळालं आणि गावगाड्यातल्या वाड्यांना हादरं बसायला लागलं। त्यामुळे त्यांना त्यांच्या दृष्टीने होळी ही रंगाचा बेरंग दिसायला लागलेली आहे। परंतु मोर पिसारा फुलावा असा खऱ्या अर्थानं होळीचा रंग आता फुलणार आहे आणि देवाभाऊच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातली जनता या होळीमध्ये न्हाऊन निघणार आहे। खरं तर ज्या प्रकारे तुम्ही भाजपसोबत सत्तेमध्ये आहात, तुम्ही सुद्धा घटक पक्ष आहात, पण भाजपच्या पक्षाचा रंग आपण जर पाहायला गेला तर तो भगवा आहे, सोबत शिवसेना आहे भगव्या रंगाचे, तुमचा सुद्धा पक्ष आहे। मात्र आता राष्ट्रवादी आहे, रंगीबिरंगी रंगाचा हा सगळा महायुतीचा हा सगळा आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे हा रंगीबिरंग हा बेरंग नाही होणार। प्रत्येक रंगाचं एक वैशिष्ट्य आहे आणि म्हणून भगवा हा जो रंग आहे हे हिंदवी स्वराज्य व्हावं याच्यासाठी ज्यांनी खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली ते रयतेचे राजे, शेतकऱ्यांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि आमच्या राजाचा छावा छत्रपती संभाजी महाराज यांनी खऱ्या अर्थानं हे स्वराज्य टिकवलं, वाढवलं आणि हा भगवा फडकत ठेवला। दिल्लीच्या तख्तापर्यंत हा भगवा फडकत राहिला आणि म्हणून मला वाटतं की काहींना अलर्जी आहे, त्या अलर्जीच्या गोळ्या ह्या आमच्याकडे आहेत। तुमच्याशी बातचीत करताना कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई।